हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर आत्ता आम्ही चाललो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात. का तर आज आहे गुरुवार आणि सगळ्यात सरप्राइजिंग बात आहे की चक्क माझी मम्मा ड्राईव्ह करते. आणि ही गोष्ट खूप छान आहे की मम्मा ड्राईव्ह करते आणि पप्पा बसले. आणि असा मुवमेंट खूप कमी म्हणजे बघायला भेटतो की पप्पा ड्रायव्हिंग करायच्या ऐवजी बसलेत आणि मम्मा बसायच्या ऐवजी ड्रायव्हिंग करते. आणि मम्मा शिकली आहे आणि आमच्यासाठी हे खूप चांगलं झालं. पण मम्मा बाहेर काढत नाही जेव्हा आम्ही असतो तेव्हा, पप्पा असतानाच काढते. तर मग ती गोष्ट वेगळी आहे. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? साईशला सायनिंग मारल्याशिवाय काही येत नाही. चला जाऊ द्या. आणि आम्ही चाललो आहे श्री स्वामी समर्थांच्या मठात आणि आता आम्ही पोचणारच आहोत लगेचच. आणि तुम्हाला एक सगळ्यात चांगली गोष्ट दाखवू. हे जे तुम्हाला भिंत दिसते ना, त्याच्या जस्ट साईडला आपलं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि आम्ही त्याच रूटने चाललो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठात. ओके, तर मग आम्ही लवकरच पोचणार आहोत आणि मी तुम्हाला सगळा मठ वगैरे सगळं फिरवेन तिकडचं. आणि चला तर मग आपण थोड्याच वेळात पोचणार आहोत. आणि किती छान दिसतंय तुम्ही बघू शकता. चक्क मम्मा ड्राईव्ह करते आणि पप्पा बसलेत. पप्पा, कसं वाटतंय तुम्हाला इथे? एकदम छान वाटतंय मला. मम्मा तर ड्राईव्ह करते, मम्मा बोलू शकत नाही. मम्माला डिस्टर्ब केलं की मम्माला राग येतो. तर मग आपण भेटूया थोड्याच वेळानंतर श्री स्वामी समर्थांच्या मठात. किती कॉन्सन्ट्रेट. आणि एक गोष्ट आहे की मम्माला म्हणजे गाडी चालवताना काही विचारलं तरी पण मम्मा बोलत नाही. मम्मा अशीच्या अशी कॉन्सन्ट्रेट करते. एवढी मी पण अभ्यासात करते. सही तू करतो नाही. बघा, आता आपण भेटूया श्री स्वामीच्या मठात. चला तर मग गाईज, मी तुम्हाला सांगितलेलं मी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या जस्ट बाजूला आहे, त्या रूटवरती. जर मला काही एअरप्लेन्स वगैरे दिसले तर आय होप मी तुम्हाला दाखवेन. पण अजून तर दिसलं नाही, पण जसं दिसेल मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि इथं बघू शकता किती छान आहे. तर मग लेट्स सी. आणि लवकरच आम्ही पोचणार पण आहोत. साईश एक्सायटेड? यस. कसं वाटतंय साईश मम्मा ड्राईव्ह करताना? चांगलं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय. हां, छान वाटतंय. आणि मागून पण बघू शकता किती छान वाटतंय. फुल म्हणजे मस्तच वाटतंय. एवढी गोष्ट आहे की इथं बाजूला फक्त या भिंतीच दिसतात जसं जसं आम्ही पुढे जाऊ. पण जरी प्लेन वगैरे दिसले आम्हाला, मी तुम्हाला दाखवणार पक्का. आणि गाईज, तुम्हाला माहीतच असेल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लोटसच्या म्हणजे शेपमध्ये येणारच आहे. आणि आत्ता तर सध्या म्हणजे थोडंसं काम, खूप जास्तच काम राहिलं आहे. पण चालू तर झालं आहे. एअरप्लेन्स तर चालू झाले आहेत. रात्रीचे 10:30-11 वाजेपर्यंत चालू असतात. आणि लास्ट प्लेन असतं कोल्हापूरचं, हे मला माहिती आहे. आणि हे पण मला साईशने सांगितलं आहे. आणि इथं मम्मा ड्रायव्हिंग करते फुल फोकसनी, तर आपण बोलू नाही शकत मम्मासोबत. पण जाऊ दे की आता लेट्स सी. इथं मे बी एक गेट उघडा आहे. जर तुम्हाला बघायचं असलं तर तुम्ही बघू शकता. इथून थोडंसं पण इथं काम चालू आहे. ते जे मी तुम्हाला लोटसचं ते असं बाजूचा शेप असतो ते 100% दाखवेन. कमेंट की पुढून मे बी उघडा आहे, तर आय होप मी तुम्हाला दाखवेन ते उघडा असायला पाहिजे. आणि ते बाजूचं फुल्ली दिसतं. लेट्स सी दिसतंय का नाही. येस, वेट फॉर टाईम. आम्ही एवढा वेळ इथंच म्हणजे ड्राईव्ह करतो, मम्मा ड्रायव्हिंग करते. पण हे काय संपत नाही आहे, अजून चालूच आहे. आता कधी संपेल हे माहीत नाही. कारण एअरपोर्ट तर खूप जास्त मोठं आहे. त्याचा राऊंड मारणं म्हणजे किती वेळ लागेल? पप्पा, किती वेळ लागेल? टोटल 15 किलोमीटर येईल. टोटल 15 किलोमीटर येईल. तर टाईम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा केवढा येईल. ओके. इथं मम्मा गाडी चालवताना पप्पा काही टिप्स देतात. इथं ब्रेक दाब, इथं असं कर तसं कर. पण छान चालली आहे गाडी आपली. आणि तो गेट आलाच की मी तुला सांगते. साईश बोलत नाही. डोकं दुखायचं साईजचं राहिलेलं मागच्या ब्लॉगमध्ये आहे ना.
अजून काय साईजचा दात आला नाहीये. सई कर चक्क ई करतोय दादा. दादांचे इथले दोन्ही दात पडलेले आहेत. दादांचा दात कधी येईल आता काय माहिती. त्याचे पाय आणि गाईज तुम्हाला एक खूप मोठी गोष्ट सांगायची होती की मी सांगितली नाही. साईशच्या पायाला लागलेला आहे, इंजरी झालेली, थोडंसं ऑपरेशन पण झालं. काय झालेलं बेसिकली आम्ही बेडवरती ऑरेंज खात होतो आणि तेवढ्यात एक कबूतर आलं आणि कबूतर आलं आणि जस्ट मी मम्माला सांगितलं तर मम्मा बोलली हकल. त्याला मी उठच तोपर्यंत हा पळत गेला आणि खिडकीवरती लाथ मारली. आणि ते टायमिंग होतं 4 वाजायला 15 मिनटं आधी हे सगळं घडलं. आणि मग फटाफट पप्पा हे नव्हते इथे, पप्पा होते जम्मू काश्मीरला. मग तिथून आपले जे नेबर वगैरे होते त्यांनी आमची हेल्प केली. सगळं साईशला म्हणजे घेऊन गेले, ब्लडिंग वगैरे झाली. अजून काय नाही. तुम्हाला पाय बघायचा असला तर तुम्ही बघू शकता. असा पाय झाला आहे त्याचा. 42 डेज आता त्याला असाच पाय ठेवायचा आहे. तो मूविंग करायला त्याला अजून 42 ते 50 डेज लागतील. आणि साईश आता कसं वाटतं तुला? खूप घाण वाटतंय का? मी सांगितलं नव्हतं. मला असं वाटलं की जेव्हा सगळं सेट होईल तेव्हा सांगणार. आणि मग लगेच त्याच्या म्हणजे जसं ते लागलं साईशला, पप्पांना हे कॉल केला वगैरे सगळं झालं. नेक्स्ट डे पप्पा हजर होते आणि पप्पा ही खूप जास्त घाईमध्ये आलेले आणि पप्पांनी बॅग ठेवली आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले. साईश ही 7 दिवस हॉस्पिटलमध्ये होता. काही नाही अजून एवढंच. लागलं आहे आता, टाके पडलेत. आणि मम्माने जागा चेंज केली का म्हणून की इथं आता चला सोडूया तो विषय. आणि पप्पा आता जागा चेंज करतायत. मम्मा बाहेर येते आणि पप्पा बसतायत का म्हणून की मम्माला ट्रॅफिकमध्ये चालवता बरोबर होत नाही. आणि आपण आता मम्माचा रिव्ह्यू घेऊया की कसं वाटलं ड्राईव्ह करून. मम्माने डायरेक्ट ओढणी वगैरे बांधून सगळं ड्रायव्हिंग केलेलं आहे. पप्पा तर काय नाही, पप्पांचं नॉर्मल. मम्मा कसा एक्सपिरियन्स होता तुझा? छान फक्त का म्हण की मम्माला परफेक्ट ड्रायव्हिंग येत नाही. येते पण मध्ये मध्ये थोडंसं सांगावं लागतं. अजून काही नाही. आपलं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट होतं ते जेव्हा मी लास्ट टाईम आलेली तेव्हा ते गेट उघडं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आत्ता त्यांनी ते बंद केलं आणि तेही मी तुम्हाला दाखवू नाही शकली. तर आजचा म्हणजे आपलं मी तुम्हाला सांगितलं की काय झालं साईशच्या पायाला. तर थोडीशी इंजुरी झाली, ऑपरेशन झालं, अजून काही नाही. लेट्स आता आम्ही लवकरच पोचणार आहोत आणि मग भेटूया. आता मम्मा पप्पांना विचारते माझं काय चुकलं, काय झालं वगैरे वगैरे. पण मम्मा सगळं विचारते की काय कसं काय झालं. पण पप्पा मम्माला सपोर्ट करतात, काहीच नाही तू सगळं करू शकते. आणि पप्पांचं हे सपोर्ट ऐकून मम्मा बहुतेक खुश झाली. मम्मा खुश झाली आहेस? मम्मा बोलत मम्मा खुश झाली आहे? हां झाली आहे. आता आपण कधी पोचतोय? पप्पा कधी पोचतो आपण? थोड्याच वेळाने पोचतोय. ठीक आहे. साईशा तर झोपणार आहेस तू? अरे जायचं आपल्याला, झोपायचं नाही आहे. त्याला काय लवकरच आपण पोचणार आहोत आणि मग आपण इंडियन फ्लॅग दाखव. आणि तुम्हाला आपला इंडियन फ्लॅग दाखवू. गाईज आपला इंडियन फ्लॅग बघू शकता कसला छान दिसतो जेव्हा तो. हे कुठलं लोकेशन असेल विचार. आणि गाईज तुम्ही सांगू शकता हा लोकेशन कुठला आहे? हे बघून घ्या हा लोकेशन कुठला आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अंबानी सगळं एकदम हे बघा. कमेंट करून नक्की सांगा. मी त्या साईडचं हे दाखवलं, ह्या साईडचं हे दाखवलं. कमेंटमध्ये नक्की मला आन्सर पाहिजे ह्याचं. आणि आय होप तुम्ही सांगताल ह्याचं आन्सर. आणि काय नाही अजून बघू शकता.